प्राध्यापक बाळासाहेब माझे जिवलग खोडकर मिश्किल्स असल्याने मी त्यांना नेहमीच प्रिय बाळा असे एकेरी संबोधतो. 1990 नंतरच्या महाराष्ट्रातील दृश्यकलेमध्ये उदयोन्मुख कला विद्यार्थ्यांसाठी कलापुष्प चळवळीचे मोठे योगदान राहिलेले आहे. प्राध्यापक बाळासाहेब पाटील या संस्थेचे सर्वेसर्वा, परिव्राजककार प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, प्रसिद्ध लेखिका डॉक्टर कमल देसाई, अमूर्त चित्रकलेतील दिग्गज महागुरू प्राध्यापक प्रभाकर कोलते आणि जनगणमनकार प्राचार्य पी पाटील यांच्या वैचारिक बैठकीतून कलापुष्प ही संस्था उभी राहिली. प्राध्यापक बाळासाहेब यांनी नोकरी सांभाळून अथक प्रयत्न करून उभरत्या कला विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे मोठे कार्य केलेले आपण पाहत आलेलो आहोत. कलापुष्पचे मुखपत्र अन्वयार्थ हे सुरुवातीस अनियतकालिक व नंतर काही वर्षे वार्षिक स्वरूपात प्रकाशित केले गेले. या अंकात अनेक चित्रकारांना लेखन करता आले, तसेच काही चित्रकारांची निवडक रेखांकनेही प्रसिद्ध करता आली. अन्वयार्थचे अंक म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रातील दृश्यकलेचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणता येईल. पद्मभूषण शिल्पकार सदाशिवराव साठे, प्रसिद्ध शिल्पकार मदन गर्गे, प्रताप मुळीक, रूपधर पुरस्कार विजेते प्रोफेसर प्रमोदबाबू रामटेके इत्यादी नामवंतांनी कलापुष्पच्या कला उत्सवात हजेरी लावली व आपले मौलिक विचार कलापुष्पच्या व्यासपीठावर मांडले. जर्मनीतील सर्वोच्च सन्मान मिळवलेले चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे भारतातील पहिले प्रदर्शन भरवण्याचा मान कलापुष्पचाच होय. कोरोनाच्या अस्वस्थ काळातील कलामंथन ऑनलाईन आर्ट मीट अंतर्गत पद्मभूषण राम सुतार, प्रसिद्ध चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन, मुखपृष्ठ व सजावटकार अनवर हुसेन, ज्येष्ठ शिल्पकार प्रोफेसर दीपक कन्नल, प्रख्यात वास्तुविशारद जयंतजी जोशी, अलीकडेच साहित्य अकादमी मिळवलेले चित्रकार लेखक राजू बाविस्कर इत्यादींच्या प्रदीर्घ मुलाखती, तसेच अजिंठा इतिहास आणि वास्तव या विषयावर प्राध्यापक बाळासाहेब यांनी घेतलेली माझी प्रदीर्घ मुलाखत तो काळ सुसह्य करून गेला असे मला वाटते. प्रख्यात चित्रकार रवी मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोफेसर दीपक कन्नल, दीपक घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत कला महाविद्यालय संभाजीनगर येथे रचनाचित्र विषयावर झालेली निवासी कार्यशाळा त्या काळात खूप चर्चिली गेली. प्रथितयश कलावंतांना दिले गेलेले पंत जांभळीकर, गणपतराव वडंगेकर, व्ही नागेशकर पुरस्कारही प्रतिष्ठेचे मानले गेले. हे सर्व प्राध्यापक बाळासाहेब पाटील यांच्या द्रष्ट्या संकल्पनेतून घडलेले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सकाळ, लोकमत इत्यादी प्रसिद्ध वर्तमानपत्रातून कलाविषयक घडामोडींवर आधारित स्तंभलेखन व लेखमाला अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेल्या आहेत. त्यातून कलेविषयी साक्षरता निर्माण होण्यास मदत झालेली आहे. नोकरीतील कर्तव्य भावना पूर्णपणे जागरूक ठेवून त्यांनी कलापुष्प चळवळ आपल्या जीवलगांना सोबत घेऊन चालवलेली आहे. उत्तम अध्यापक, कुशल संघटक, ठाम विचार, परखड वक्ता आणि उत्तम संवेदनशील माणूस म्हणून मी गेल्या 35 वर्षापासून त्यांना ओळखत आहे. नोकरीतील सेवानिवृत्ती असली तरी प्राध्यापक बाळासाहेब दृश्यकलेविषयी सजग असल्याने ते अधिक लिहिते होतील आणि कलापुष्प चळवळीसाठी सर्वस्व झोकून देतील असे मला वाटते. माझ्या प्रेमळ शुभेच्छा त्यांच्या ठायी समर्पित करतो. धन्यवाद.